आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणूक निकालांसंदर्भात राहुल गांधींनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि काही गंभीर आरोप केले। महाराष्ट्राच्या निवडणूक निकालात अनेक गैरप्रकार आढळले असल्याचा आरोप त्यांनी केला। 5 वर्षात 34 लाख मतदार कसे वाढले, विधानसभेआधी 39 लाख मतदार कसे वाढले, असा आरोप आणि असा प्रश्न त्यांनी विचारला। राज्याच्या लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार कसे, हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार 4 महिन्यात महाराष्ट्रात कसे वाढले, असे अनेक सवाल राहुल यांनी उपस्थित केले। लोकसभेपूर्वी 32 लाख नव्या मतदारांची नोंद कशी झाली, हाही सवाल त्यांनी विचारला। लोकसभा आणि विधानसभेची फोटो सकट मतदार यादी द्या, 5 महिन्यात वाढलेले मतदार कोण याचं उत्तर द्या। आमची मतं कमी झाली नाहीत तर भाजपची मतं वाढली असून काहीतरी चुकीचं घडलंय, त्यामुळे आयोग उत्तर देत नाहीये, असा आरोपही राहुल गांधी करतात। हमारा वोट महाराष्ट्र में कम नहीं हुआ है, बीजेपी का वोट ज्यादा हुआ है। ये वोटर्स कहां ऐड हुए हैं? जहां पे बीजेपी की स्ट्राइक रेट 90+% है। हिस्ट्री में 90% स्ट्राइक रेट नहीं रही है। तो ये मैं देश की जनता को कहना चाहता था। हम आपसे सिर्फ महाराष्ट्र की वोटर लिस्ट मांग रहे हैं। लोकसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ। विधानसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ। आप ये लिस्ट हमें नहीं दे रहे हो। ट्रांसपेरेंसी लाना आपका काम है। मैंने पार्लियामेंट में बोला, हमारे सब नेताओं ने बोला है, इलेक्शन कमीशन हमें लिस्ट नहीं दे रही। उनकी जिम्मेदारी बनती है कि जल्दी से जल्दी लोकसभा विधानसभा महाराष्ट्र की लिस्ट वो एनसीपी, शिवसेना एंड कांग्रेस पार्टी को पकड़ा दें, क्योंकि हम इस मामले को आगे ले जाना चाहते हैं। महाराष्ट्र का एडल्ट पॉपुलेशन 9.54 करोड़। इलेक्शन कमीशन के मुताबिक महाराष्ट्र में 9.7 करोड़ वोटर्स हैं। इसका मतलब इलेक्शन कमीशन कह रहा है, देश की जनता को कह रहा है, देश के युवाओं को कह रहा है कि महाराष्ट्र में एडल्ट पॉपुलेशन से ज्यादा वोटर्स हैं। ये कैसे हो सकता है? 5 साल में जितने वोटर लिस्ट में ऐड किए गए थे, उससे ज्यादा वोटर महाराष्ट्र में 5 महीनों में ऐड हुए हैं। 32 लाख वोटर्स विधानसभा 2019 एंड 2024 के बीच में। 39 लाख वोटर्स, मतलब हिमाचल का जो पॉपुलेशन है वो ऐड कर दिया लोकसभा 2024 एंड विधानसभा 2024 के बीच में। ये पहला सवाल है। ये जो एडिशनल वोटर्स ऐड किए हैं, ये हैं कौन, ये कहां थे और ये कहां से आए? ये जो 39 लाख वोट कहाँ से आए और कहाँ जाएंगे? अब ये 39 लाख वोट बिहार में जाएंगे। अब वो फ्लोटिंग वोट्स है, वही नाम रहेंगे, वही आधार कार्ड रहेगा, सब कुछ यही है। वो वोटर्स घूमते रहते हैं। हमारी सब मांग है वहाँ की, उत्तम जानकर जी और धैर्यशील मोहिते जी उनके एरिया में, कि बैलेट पे फिर से वोटिंग लाया जाए, मशीनें बंद की जाए। कि बहुत सारी ऐसी चीजें हैं, जब राज ठाकरे जी भी बोले हैं कि उनका जो एक कैंडिडेट था उसको खुद का भी वोट नहीं मिला है, ऐसा हो चुका है। ये सब डेटा आपके सबके सामने है। आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचं नाव राजकारणातनं पुसून टाकलं जाईल असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। राहुल गांधी
एक प्रकार से कवर फायरिंग कर रहे हैं, क्योंकि उनको पता है 8 तारीख को दिल्ली के रिजल्ट के बाद उनकी पार्टी का दिल्ली में नामो निशान समाप्त होने वाला है। इसलिए उस दिन क्या बोलना और किस प्रकार से नया नैरेटिव तैयार करना, इसकी प्रैक्टिस वो कर रहे हैं। मैंने बार बार ये कहा है कि जब तक वो आत्मचिंतन नहीं करेंगे और केवल अपने मन को झूठी बातें बोलकर अपने मन को बहलाने का प्रयास करेंगे, तब तक उनकी पार्टी का रिवाइवल नहीं हो सकता, कांग्रेस का रिवाइवल नहीं हो सकता। राहुल गांधी अपनी हार का आत्मचिंतन करे। आणि ऑपरेशन टायगरवरनं सुरू असलेल्या चर्चांसंदर्भात ठाकरे गटाच्या खासदारांनी एकत्र येत स्पष्टीकरण दिलंय। आमची वज्रमूठ कायम असून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच राहू, असं अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे। पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे जाणीवपूर्वक बातम्या पसरवल्या जातात असा आरोपही त्यांनी केला। आमचं हिंदुत्व बावनकशी असून जे पक्ष सोडून गेले ते ईडीच्या भीतीपोटी गेले, असंही सावंतांनी म्हटलं। त्या खासदारांबद्दल, त्यांच्या निष्ठेबद्दल जनमानसामध्ये मन कलुषित करण्याचा जो प्रकार आहे त्याचा मी निषेध करतो। एका निष्ठेनं ही माणसं राहिलेली आहेत। इतक्या सगळ्या प्रसंगात आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिलेले सगळे खासदार आहेत आणि तिथं काही चढ उतार होऊ द्या, आम्ही सारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत। 9च्या 9 खासदार हजर आहेत इथे। 9 आता संजय दिनानंतर येतील 2 मिनिटांमध्ये, आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशः जरी बोललं तेच राहिलं, आमची वज्रमुठ आहे मजबूत, टायगर जिंदा आहे, तसे सगळे आहे तिकडे रोज पुढे सोडत असतात। मग काय म्हणतात, टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती, माहितीये का। पुढची बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली। राज्यामधील ज्या ज्या महिलांच्या नावे 4, 8, 10, 12 अशी वाहनं आहेत, अशा जवळपास 8.5 ते 10 लाख वाहनधारकांची जिल्हानिहाय यादी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली गेली आहे। त्या यादीतील महिलांच्या नावावरील वाहनं सध्या त्यांच्याकडे आहेत की नाहीत याची पडताळणी आजपासून अंगणवाडी सेविका करते। 8 दिवसात पडताळणी पूर्ण करून अहवाल सादर करायचा आहे, असे आदेश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पात्र आणि अपात्र असलेल्या लाभार्थींची पडताळणी करताना पहिल्यांदा 4 चाकी वाहनं असलेल्या महिलांची तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर ज्या लाभार्थी कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन आहे अशांची पडताळणी होईल। त्यामुळे पुढच्या टप्प्यावरती कागदपत्रांची पडताळणी केली जाईल, अशी सुद्धा माहिती मिळते। दरम्यान सध्या 4 चाकी वाहन ज्या महिलांच्या नावे आहे अशांची यादी जिल्हानिहाय स्वरूपात पाठवली गेली आहे, त्याची पडताळणी 8 दिवसात केली जाईल। हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळण्यात आले। सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत।